नवीन मॉडर्न मुलींसाठी आपण हे नवीन कलेक्शन घेतलं अँटिक। ही साधारण मंगळसूत्र 60 ग्रॅम 70 ग्रॅमच्या पुढे येतात। ओके, पट्टीमध्ये आहे ते 139। ओके, अवॉर्ड विनिंग पीस आपण ह्याला म्हणतो। तर 2007 आहे पीस 88 ग्रॅमचा। याच्यामध्ये कसं आहे आणि दुसरी गोष्ट की तुम्ही हेवी पीस पण याच्यामध्ये करून घेऊ शकता। हा साधारण आहे 181 ग्रॅम। 181 मध्ये किती? त्याला आपण कस्तुरी मंगळसूत्र असं म्हणतो। ह्याचं नाव कस्तुरी हे साधारण 40-50 ग्रॅमच्या पुढे येतात। ओके, 35 ग्रॅमच्या पुढे येतात। जे पुरातन आपले आई आजी जे वापरतात हे जोंधळी मणी कंठी 25 ग्रॅमच्या पुढे साधारण हे येतं वगैरे। पार्टीवेअर साधारण हा नमुना आहे। पार्टीवेअरमध्ये त्याचप्रमाणे अजून हे पिंजरा मंगळसूत्र ह्याला आणि एक जरी वेअर केलं असं तरी ते दिसायला पण छान दिसतं। आता सध्या ह्याची क्रेज असते कारण की दोन्हीचा मिलाफ इथे झालेला आहे। तरी हा खूप सुंदर असं हा आहे साधारण 168 ग्रॅमचा। नमस्कार, मी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलो आहोत PNG ज्वेलर्समध्ये आणि आपण लॉंग मंगळसूत्राचं इथे कलेक्शन पाहणार आहोत। आणि या शॉपचा ॲड्रेस तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। लक्ष्मी रोड येथे ही शाखा आहे। तर छान छान असं कलेक्शन आलं आहे। बेसिक ते डिझायनर मंगळसूत्र असं आपण लॉंग मंगळसूत्राचं इथे कलेक्शन पाहणार आहोत आणि त्याचं ग्रॅममध्ये किती वजन आहे ते सुद्धा आपल्याला इथे डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा। स्वागत आहे तुमचं पुन्हा गाडगिल ज्वेलर्समध्ये। आपण आता मंगळसूत्राचे डिझाईन्स आहेत ते बघत आहोत। आपण बेसिक पासून मंगळसूत्र बघूयात। हे ब्लॅक मण्यांचं मंगळसूत्र असतं। तर ह्याची उंची असते 18 इंच 16 इंच 30 इंच 32 इंच आपल्याला हव्या त्या साईजमध्ये याची उंची आपण करू शकतो। हे सोबर सिंपल असं दिसतं। तुमच्याकडे डायमंडचं पेंडंट समजा तुम्ही वेअर केलं तर आणखीनच छान दिसतं। त्याचं ब्युटी आणखीनच छान दिसतं याच्यामध्ये। दुसरा हा प्रकार आहे मध्ये चेनचे मंगळसूत्र। याच्यामध्ये कसं नवऱ्या मुलींना सुरुवातीला काही समज नसते कसं घ्यायचं काय घ्यायचं। तर लग्नासाठी काळे मणी हे मोस्टली महत्त्वाचे असतात। त्या ह्याच्यामध्ये आपण जास्त सजेस्ट करतो की काळे मणी पण दिसतील, डिझाईन्स पण आहेत आणि वापरायला हे खूप छान दिसतं। एक जरी तुम्ही हे वेअर केलं साडीवर किंवा ड्रेसवर तरी हे छान दिसतं आणि लुक पण नवऱ्या मुलीचा छान दिसतं याच्यामध्ये। हे साधारण मंगळसूत्र आपल्याकडे 20 ग्रॅमपासून 35 ग्रॅम 40 ग्रॅम त्या दरम्यान येतात। याची वाटीमणी पण सोबर सिंपल छान असते। ताशी वाटी साधारण ह्याला घेतात। त्यानंतर आपण जे पुरातन आपले आई आजी जे वापरतात हे जोंधळी मणी कंठी मणी हे मोस्टली कसे हे दिसायला पण सोबर दिसतात त्या मनाने। काळे मणी असं साधारण जुन्या काळच्या लोकांना हे मंगळसूत्र जास्त आवडतं की त्याच्यामध्ये मणी पण दिसतात आणि सोन्याचे मणी पण दिसतात। तसंच हे जोंधळी मणी मंगळसूत्र ह्याचे मणी पूर्ण प्लेन असतात। हे साधारण आहे 25 ग्रॅमच्या पुढे साधारण हे येतं। याचं एक पदर पण कोणी कोणी हाता हाऊस म्हणून करतात। त्याप्रमाणे हे दिसायला पण हे डेली वापरा काही प्रॉब्लेम नाही ह्या मंगळसूत्रात। चालतं हा पण्यांपेक्षा वाट्या कारण की हे ट्रॅडिशनल असल्यामुळे मोस्ट ऑफ वाट्या ह्याच्यामध्ये घेतात आणि ह्याच्यामध्ये सुद्धा प्लेन वाटी जास्त करून थाळी वाटी ही घेतली जाते कारण की मणी प्लेन असल्यामुळे इथे प्लेन वाटी छान दिसते। हे जसं आपण मगाशी बघितलं की प्लेन मंगळसूत्र ब्लॅक मण्यांमध्ये तसं हे आता 0 मणी नायलॉन मणी हे आधुनिक तिकडे जाणारं मंगळसूत्र आहे की जे दिसायला छोटंसं दिसतं नाजूक मणी आहेत पण ह्याचे बंच जास्त असल्यामुळे हे वेअर करायला आणि फॅन्सी साडीवर वगैरे पार्टीवेअर साधारण हा नमुना आहे। पार्टीवेअरमध्ये सुद्धा हा जास्त मोडतो। ह्याला तुम्ही वाट्या किंवा पेंडंट दोन्हीपैकी काही वेअर करू शकता काही प्रॉब्लेम नाही। फक्त हे ओकेजनसाठीच आहे, डेली यूजसाठी हे मंगळसूत्र नाही। आणखीन थोडंसं ॲडिशनल करायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये गोल्डन मणी पण याच्यामध्ये येतात असे जे आपण प्लेन बघितलं
त्याच्याऐवजी हे गोल्डन मण्याचं पण मिळतं, की जे नवरी मुलगी सुद्धा वेअर करू शकते, एक मॉडर्न नमुना म्हणून असं, की हल्लीच्या मुलींना हे असं जास्त आवडतं, त्याप्रमाणे हे घालू शकतात. त्याचप्रमाणे अजून हे पिंजरा मंगळसूत्र, ह्याला पिंजरा का म्हणतात, तर हे जे मंगळसूत्र आहे ह्याची जी रचना आहे केलेली ही पिंजऱ्यासारखी असते. म्हणजे कसं, हा जो मणी आहे तो पिंजऱ्यामध्ये म्हणजे एका बंद तारेमध्ये पूर्ण बंदिस्त केलेला असतो आणि त्याच्या भोवती चारी भोवती हे असतात. दोन्हीकडनं जरी बघितलं आपण मागून पुढून तरी तोच प्रकार दिसतो, त्याच्यामुळे याला पिंजरा मंगळसूत्र म्हणतात. हे मंगळसूत्र दिसायला खूप सुंदर दिसतं आणि एक जरी वेअर केलं असं तरी ते दिसायला पण छान दिसतं, लुक वाईज खूप सुंदर दिसतं. ह्याला मोस्ट ऑफ पेंडंटच वापरतात कारण की हे जरा युनिक आहे, त्याच्यामुळे युनिक पेंडंट ह्याला छान दिसतं. ज्यांना कोणाला नाही आवडेल त्यांना वाटीमणी पण घेऊ शकतात. हे पट्टी मंगळसूत्र हे जुन्या पद्धतीचंच आहे, पण आता सध्या ह्याची क्रेज जास्त कारण की दोन्हीचा मिलाफिक झालेला आहे. एक पट्टी पण आहे, एक काळे मणी पण आहे, त्यामुळे दोन्ही आणि बोथ साईडची नसल्यामुळे ते आणखीन छान दिसतं. ती नुसती पट्टी अशी वाटत नाही घातल्यासारखी की मंगळसूत्राचं लूक. ह्याला शक्यतो वाटीमणी आपण देतो, वाटीमुळे आणखीन ते छान दिसतं. हे साधारण 40 ग्रॅमच्या पुढे त्याची रेंज येते, 40, 50, 60, 70. ह्याच्यामध्ये मोठे पीस पण आपल्याकडे आहेत, ह्याच्यामध्ये मोठा पीस पण आपल्याकडे आहे, जेणेकरून एक जरी तुम्ही घातलात तरी हा खूप सुंदर असं. हा आहे साधारण 168 ग्रॅमचा, म्हणजे 16 तोळ्याचा पीस आहे, पण घातल्यानंतर दुसरा दागिना घालायची गरज नाही याला, इतका सुंदर आहे हा. वा, किती सुंदर काम केलेलं आहे या मंगळसूत्रावरती. बघा तुम्ही, खूप सुंदर असं डिझाईन आहे बघा, बारीक कोरीव काम केलेलं आहे. नवीन मॉडर्न मुलींसाठी आपण हे नवीन कलेक्शन घेतलं अँटिक कलेक्शनमध्ये. ओके. याच्यामध्ये सेमी प्रेशस स्टोन आणि मोझोनाईट याचा वापर जास्त केलेला असतो. याच्यामध्ये याची रचना कशी असते की सोन्यासारखं वाटत नाही, त्याला थोडंसं असं काळपटसर म्हणजे घातल्यानंतर सुद्धा ते असं खूप असं भडक दिसलं नाही पाहिजे अंगावरती. बरोबर, ते जे आहे त्याच्याप्रमाणे आपण याची रचना केलेली आहे. आपण मगाशी जे बघितलं रजवाडी टाईप, याच्यामध्ये आपण मगाशी जे बघितलं तर त्याला आपण ह्याची वाटी लावलेली आहे, तेव्हा ह्याचा जी लुक वेगळा आलेला आहे याच्यामध्ये. बघा, पुन्हा एकदा सुंदर असं आपण डिझाईन पाहिलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता, बंचमध्ये हे मंगळसूत्राचं डिझाईन आहेत. वाट्या पण खूप सुंदर आहेत बघा, आणि इथे हे सगळं बंचमध्ये आहेत. ब्लॅक कलरचं आणि गोल्डन कलरचे काम केलेलं आहे सरीवरती, आणि हे जे तुम्हाला डायमंड वर्क दिसते ते पूर्ण. त्याच्यामध्ये आणखीन व्हरायटी आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहे. तुम्ही कस्टमाइज करून सुद्धा घेऊ शकता मंगळसूत्रांचं डिझाईन, आणि वाटी पेंडंट तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये घेऊ शकता बनवून. 2 तोळ्याच्या पुढील हे सगळे मंगळसूत्र तुम्हाला मिळणार आहेत. खूप छान असं कलेक्शन आहे बघा, सुंदर असं. हे सगळे तुम्ही युनिक अशा सगळ्या डिझाईन पाहताय तुम्ही. सगळ्या लॉंग मंगळसूत्रांच्या डिझाईन आहेत बघा तुम्ही. ही साधारण मंगळसूत्र 60 ग्रॅम 70 ग्रॅमच्या पुढे येतात पट्टीमध्ये सुद्धा. त्याच्यामध्ये हे जे मंगळसूत्र आहे हे साधारण 150 ग्रॅमचं आहे, 150 ग्रॅम. हे साधारण आहे हे 80 ग्रॅमचं आहे. ओके. आणि हे साधारण आहे ते 139. ओके. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे पेंडंट काढून इथे वाटी पण तुम्ही लावू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या वाट्या येतात, किंवा वाट्यांची ऑर्डर देऊन आपण वाट्या ह्या डिझाईन प्रमाणे पण करून घेऊ शकतो. ऑर्डर प्रमाणे काहीच प्रॉब्लेम नाही. वा, किती सुंदर डिझाईन केलेलं आहे बघा. पेंडंट तर अगदी सुंदर आहेत सगळेच. खूप वाव असं कलेक्शन आपल्याला बघायला मिळते. PNG ज्वेलर्सच्या लक्ष्मी रोड येथील शाखेमध्ये आपण आलो आहोत. लॉंग मंगळसूत्राचं
कलेक्शन पाहण्यासाठी. आता हे आपलं आवड विनिंग आहे. हे एक देन ते एक किती देन. झाली मिळालं ह्याला आपलं आवड. ठीक आहे. हे आपलं एक नवीन म्हणता येणार नाही, पण हे आपलं वेगळं आपलं PNGचं दागिना आहे हा. आपल्याला ह्याला अवॉर्ड मिळाला. अवॉर्ड विनिंग पीस आपण ह्याला म्हणतो. आता 2006चं आपलं गोल्ड कॉन्सिलचं अवॉर्ड असतं गोल्डचं, त्याच्यामध्ये ह्याला मिळालेलं आहे ह्या पीसला. मग आम्ही ह्याला गोल्ड अवॉर्ड विनिंग हा सेट म्हणतो. ह्याच्यावरती बांगड्या मॅचिंग येतात, बिंदी मॅचिंग येते, अंगठी मॅचिंग येते, टॉप मॅचिंग येतात, नेकलेस मॅचिंग येतात. इव्हन ह्याला छल्ला पण आपण करून दिलेला आहे ह्याच्यामध्ये. कोणाला असं वाटत असेल तर आपण जोडवी पण ह्याच्यामध्ये करून दिलेली आहेत कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. त्याच्यामध्ये पूर्ण सेट मेखला पण ह्याच्यामध्ये येतो, बारीक बारीक ह्याच्यामध्ये. हा पूर्ण म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत हा पूर्ण सेट आपण नवऱ्या मुलीसाठी करून दिलेला आहे. खूप सुंदर असं डिझाईन आपल्याला बघायला मिळते बघा. अवॉर्ड विनिंग मंगळसूत्राचं डिझाईन आहे PNG मधलं. त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण सेट तयार करून मिळू शकतो. किती ग्रॅमचा आहे हे? 88 ग्रॅमचा. पण हा स्टार्टिंगच 88 ते 90 पासून येतो. आपण ह्याच्यातला हायएस्ट पीस 300 ग्रॅमचा एका कस्टमरला करून दिलेला आहे. पंच मंगळसूत्र याची आता सगळीकडे फारच क्रेज आहे. सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे ना डिझाईन. हा पीस आहे बंच मंगळसूत्र. पंच येतात आणि त्याच्याप्रमाणेच बघा खूप छान अशा परत डिझाईन बघायला मिळतात आपल्याला. पेंडंटचं डिझाईन तर एवढं सुंदर आहे ना. बंच मंगळसूत्रामध्ये बघा त्रिकोणी वाट्या आहेत. खूप छान अशी डिझाईन आहे त्याच्यावरती. तुम्हाला मेकिंग चार्जेस प्रत्येकी वेगवेगळे असणार आहेत. याचे बंच आहे. तसंच हा गोकाक बंच म्हणून पण येतो पीस. ओके. वा फारच सुंदर असं पेंडंटचं डिझाईन आहे बघा. सुंदर असं काम केलेलं आहे त्याच्यावरती. याच्यामध्ये आणखीन पण ह्याच्यामध्ये छान छान पीसेस, व्हरायटी खूप आहे. पेंडंट सहित पाठीमणीचा सुद्धा पीस आपल्याकडे आहे. आणि याचे मेकिंग चार्जेस किती आहेत? साधारण 19.5%, 20% असं. तुम्ही जसं पॅटर्न घ्याल त्याप्रमाणे त्याचे मेकिंग येतात. याच्यामध्ये कसं आहे, आणि दुसरी गोष्ट की तुम्ही हेवी पीस पण ह्याच्यामध्ये करून देऊ शकता. जसं तुम्ही वजन घ्याल त्याप्रमाणे ह्याचे बंच आहेत, त्याप्रमाणे ते त्याची नंबर ऑफ कॅटेगरी येते की 2 करायचे, 3 करायचे, 5 करायचे. त्याप्रमाणे जेवढं वजन जास्त तेवढे त्याचे बंच हे जास्त. त्यामुळे हे करताना हे तुम्हाला हा पण पीस असं छान दिसेल. हा साधारण 181 ग्रॅम. 181 ग्रॅम मध्ये बघा हे मंगळसूत्र पूर्ण बसवलेलं आहे. हेवी आहे त्याचं पेंडंट पण फारच असं जड आहे वजनाला. पीसेस आहेत. थोडा असं स्क्वेअर मध्ये आवडत असेल तर स्क्वेअर मध्ये पण आहे. वा खूप छान असं पेंडंट आहे बघायचं. पट्टी मंगळसूत्र गोकाक मध्ये पण भरपूर आहेत, जेणेकरून काही महिलांना असं वाटतं की आता हे बंच इकडे तिकडे होतील तर हे आपल्या पट्टीमध्ये आपल्या साडीवरती वगैरे हे स्टिप बसतं व्यवस्थित. त्याच्यामुळे हे पण असं छान दिसतं घातल्यानंतर सुद्धा. याच्यामध्ये वाट्या सुद्धा मिळतात ना मोठ्या साईज मध्ये. पट्टी त्याला आपण कस्तुरी मंगळसूत्र असं म्हणतो. ह्याचं नाव कस्तुरी मंगळसूत्र आहे. ओके. कस्तुरी म्हणजे कसं, याची जी वीण आहे हे बॉल्स आहेत, एकात एक असलेले असतात आणि याच्या मागे जी ही अखंड मंगळसूत्र आहे. ओके. याला कस्तुरी मंगळसूत्र असं नाव आहे. याची कलाकुसर खूप सुंदर असते आणि एक संध दिसते मंगळसूत्र घातल्यानंतर सुद्धा. याच्यामध्ये लहान प्रकार पण येतो, म्हणजे कमी रुंदीने कमी पण दिसायला छान. प्रॉपर पट्टी मंगळसूत्र हे अशा प्रकारमध्ये येतात. हे साधारण 40-50 ग्रॅमच्या पुढे येतात. ओके. हे प्रॉपर पट्टी मंगळसूत्र आपलं. याच्यामध्ये सुद्धा कलाकुसर केलेली आहे, दिसते बघा. छान आहे बघा. सुंदर असं डिझाईन आहे त्याच्यावरती केलेलं पट्टी मंगळसूत्राचं.
साधारण 35 ग्रॅमच्या पुढे येतात. 35 ते 40 ग्रॅमच्या पुढे. ओके. याच्यामध्ये सुद्धा हे पण पट्टी मंगळसूत्रच आहे, पण याच्यामध्ये काळे मणींचा वापर जास्त केलेला असल्यामुळे याला काळे मणी पण जास्त दिसतात. याला आता याला चैन आहे मागे आणि ह्याला बघा काळे मणी लावलेले आहेत. तर तुम्ही असं कस्टमाइज करून घेऊ शकता पट्टी मंगळसूत्रांमध्ये. ह्या सुंदर सुंदर डिझाईन तुम्हाला PNG मध्ये करून मिळणार आहेत. तर आज आपण लॉंग मंगळसूत्रांचं सुंदर असं कलेक्शन पाहिलेलं आहे लक्ष्मी रोड येथील PNG ज्वेलर्स यांच्या दुकानामधलं. तर तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. तर सगळ्यांचे धन्यवाद.